माझे माहेर पंढरी विठ्ठल उभा विटेवरी। या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वैकुंठवासी ब्रह्मचैतन्य हरिभक्तपरायण रावसाहेब तथा बापू लोहार महाराज सोनवडेकर पायी दिंडी सोहळा सोनवडे ते पंढरपूर, पंढरपूरच्या दिशेने हे सर्व भाविक हरिनामाचा गजर करत मुखाने नाम आणि हाताने टाळी करत पंढरपूरच्या दिशेने हे सर्व भाविक अति उत्साहानं निघालेले आहेत। भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। एखादी सासूर अशीन आपल्या माहेरला जाण्यासाठी जेवढी उत्सुक असते, जेवढी आतुर असते, तेवढेच हे सर्व वारकरी मुखामध्ये नाम आणि हाताने टाळी वाजवत भगवंताच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेनं पायी प्रवास करत दर तुकारामाचा गजर आणि पंढरपूरकडे आलेले आहेत। बापू लोहार महाराज दिंडी सोहळ्यातील भव्य दिव्य असा रथ आपण पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर। महाराष्ट्र राज्य मधुकर महाराज, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, सर्व वारकऱ्यांना आज एवढं सांगू इच्छितो, एवढा पाऊस वारा ऊन ही सर्व असताना ही सर्व वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी सोनावळे ते पंढरपूर वाटचाल करीत आहेत। तर त्यांना वारकरी मंच महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आणि समस्त वारकऱ्याकडून हार्दिक शुभेच्छा। रामकृष्ण हरी। मी भरत लोहार, साहित्य पंढरी यूट्यूब चॅनल, वैकुंठवासी ब्रह्मचैतन्य रावसाहेब तथा बापू लोहार महाराज सोनवडेकर या दिंडी सोहळ्याचा आजचा हा 20वाचा दिवस चोराडे या ठिकाणी हे सर्व भक्तजन आज इथं 20व्यासाठी आहेत आणि हा 20व्याचा भजनाचा कार्यक्रम या प्रांगणामध्ये सुरू आहे। आणि आज आपणाला की देशसेवेबरोबर आता सध्या परमार्थाची त्यांनी आवड कास धरलेली आहे असे शशिकांत शेजवळ यांनी आपलं मनोगत साहित्य पंढरी यूट्यूबसाठी आपल्याला दिलेलं आहे। सोनवडे ते पंढरपूर दिंडी सोहळा यात्रा गेल्या 6 वर्षापासून चालला आहे, पण ही संधी मला मिळाली नव्हती। ह्या वर्षी मला संधी मिळाली, कारण मिलिटरीमध्ये मी असल्यामुळं मला ह्या दिंडी सोहळ्याचा लाभ घेता आला नाही। पण गेल्या वर्षी मी रिटायर झालो आहे आणि मी निश्चय केला होता की रिटायर झाल्याच्यानंतर दिंडी सोहळ्यामध्ये सामील व्हायचं व भगवंताचं दर्शन घ्यायचं। तर आजचा 6वा दिवस चालू आहे। 6 दिवसाचा मी आनंद घेतला आहे आणि पुढे दिंडी सोहळा चालत राहिलेला आहे। त्यासाठी भरपूर सारे भाविक या दिंडी सोहळ्यामध्ये सामील होत आहेत आणि रस्त्यामध्ये हा भगवंताचं नामस्मरण घेत दिंडी सोहळ्याचा आनंद सर्वांना घेता येतोय। आणि माझी हीच इच्छा आहे की ज्याला संभव होईल त्यांनी सर्वांनी दिंडी सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि भगवंताचं नामस्मरण घ्यावं। रामकृष्ण हरी। युवकांसाठी आपण काय संदेश देऊ शकाल? युवकांसाठी हा संदेश आहे की आपण शिक्षण घेत असताना सुद्धा आपण देवाचं नामस्मरण घेतलं पाहिजे आणि आपल्या संस्कृतीला पुढे नेलं पाहिजे। धन्यवाद। Yeah.